नमस्कार मित्रांनो, आज आपण बऱ्याच दिवसानं बघा ज्या शिल्लक राहिलेल्या भाकरी असतात त्या थोड्याशा हडकल्यानंतर त्याचं तुकडं बनवायला लागलो आहे बघा. तर हे तुकडं बारीक करून आपण भिजवून घेतले तर आणि त्याच्याबरोबर ही तुकडं बनवायची सगळी तयारी केलेली आहे बघा. त्याच्यामध्ये शेंगदाणा, कढीपत्ता आहे, हळद, जिरं, लसूण, तेल टाकलेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये. तर आता त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकली बघा. आता मोहरी तडतडायला लागली आहे. त्याच्यानंतर जिरं टाकलं आहे ह्याच्यामध्ये आपण. तर मस्तपैकी आपली पाटलीन बघा बनवायला लागली आता शिळ्या भाकरीचं तुकडं. तर ह्याला आता आपण काय काय प्रक्रिया बघूया. आता मोहरी जिऱ्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काय टाकतोय बघूया. तर आता कांदा टाकला आहे ह्याच्यामध्ये आपण. कांदा मस्तपैकी आपण भाजून घ्यायचा आहे. लालसर होईपर्यंत भाजून घेतल्यानंतर त्याला एक मस्तपैकी अशी चव येत असते आणि कांद्यामुळे सुद्धा त्याची चव वाढत असते, म्हणून भरपूर प्रमाणात कांदा घातला आहे त्याच्यामध्ये आपण. त्यानंतर लसूण टाकला आहे बघा. आता ह्याच्यामध्ये एकदम पोह्यासारखं असं खुसखुशीत तुकडं लागलं पाहिजे, तर म्हणून त्याच पद्धतीची तयारी आहे सगळी. हिरवी मिरची थोडी आहे. आता हिरवी मिरची टाकली बघा ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला आहे. तर कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, जिरं, मोहरी याचं मिश्रण भाजायला चालू आहे बघा मस्तपैकी. त्याच्यानंतर काय येतं बघूया आपण ह्याच्यामध्ये. आता त्याच्यानंतर आले शेंगदाणे. तर शेंगदाणे पण त्याच्याबरोबर भाजून घेऊया आपण मस्तपैकी. मस्तपैकी सगळं मिश्रण भाजायला चालू आहे बघा. बघितलं तर खाऊ वाटायला लागले. आता इतकं भारी दिसायला लागलं हे सगळं. तर त्याच्यामध्ये गरम मसाला टाकला आहे थोडा, थोडंसं धने पावडर आहे, त्याच्यानंतर हळद, आपला घरचा काळा मसाला. आता हे सगळं मिश्रण आपण ह्याच्यामध्ये थोडंसं हलवून घेऊया. मस्तपैकी सगळं खरपूस भाजलंय बघा. मस्त वास यायला लागलाय. तर त्याच्यानंतर मीठ टाकलंय. जेवढे आपल्याला चव आहे, चव येण्यापुरतं जेवढं लागतं तेवढं मीठ टाकलंय. आता ह्याच्यामध्ये आपण तुकडं सगळं मिक्स करून घेऊया मस्तपैकी. एकदम आवडता पदार्थ आहे माझा तर हा. ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी आम्हाला आजी बनवून द्यायची ही. आजीच्या हातची चव तर अप्रतिमच होती आणि त्याच्यामुळं बऱ्याच दिवसानं म्हणलं आज जरा थोडासा वेगळा काहीतरी मेनू म्हणलं, म्हणून हा तुकड्याचा विषय आपण घेतला आज. तर त्याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर भरलेली आहे बघा. मस्तपैकी परतून आता हे तुकडं खाण्यासाठी तयार झालेत बघा. तर मित्रांनो, नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि जे आम्ही केलं ते सुद्धा खायला या बघा. तर मित्रांनो, आता बघा तिजून आपल्या तुकडं खायला चालू केले. तर बघा झालंय बघा, तिजू कशी मस्तपैकी खायला लागली. कसं काय झालंय तिजू? एक नंबर झालंय ना. ओके, पोट भरून खा मग. हो, खाऊ का मी? बरं मित्रांनो, तर आता मस्तपैकी तुकडे खायला सगळेजण या, खाऊया आपण.